गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिलीचा शेवटचं लेक्चर आपलं आहे. या वर्षातलं 2024 2025 हा आपलं ध्येय अकॅडमीचं आपलं अतिशय छान प्रकारे आपला हा अकॅडमीनं तुमचं जे शैक्षणिक वर्ष आपल्या स्पर्धा परीक्षेचं आहे ते छान प्रकारे आपलं झालेलं आहे सुरू पण. आणि आता संपायचं म्हणजे शेवटचा ऑनलाईन क्लास आहे. पहिली ते आठवी मराठी मीडियम, सेमी मीडियम, इंग्लिश मीडियमच्या आपल्या अकॅडमीकडून स्पर्धा घेतल्या जातात. त्यासाठी आपल्याला विविध आकर्षक बक्षीस सुद्धा आहेत, चांगले मार्क्स मिळणाऱ्यांना. तसेच फक्त आपल्याकडून ऍडमिशन फी, पुस्तक ही फी घेतली जाते. आपल्याला ऑनलाईन क्लास फ्री आहेत, ऑनलाईन मार्गदर्शन फ्री आहे. तसेच ज्या आपल्या सिलेबस असतील त्यानुसार आपली ऑनलाईन टेस्ट सुद्धा महिन्याला आपल्याला घेतली जातात. म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेला अशा एवढ्या चांगल्या सुविधा 100% पुरवणं हे शक्य नसतं. हे आपल्या ध्येय अकॅडमी कडून आपल्याला पुरवलं गेलेलं आहे. आणि सगळ्यांना पहिल्यांदा इयत्ता पहिलीच्या या लहान चिमुकल्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं सामोरे जावा. 5 जानेवारीला आपली फायनल परीक्षा आहे. त्यानुसार आता आपण काय करायचं आहे, राहिलेला अभ्यास आपला कव्हर करायचा आहे. आता आपल्याला आपला जो राहिलेला घटक होता आणि तो आपल्याला काय करणार आहे, सांगणार आहे. आता आपल्याला जो उत्तरपत्रिका येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव, शाळेचं नाव, इयत्ता, मीडियम आणि सगळं बारकोड सगळं तुम्हाला छापून येणार आहे. म्हणजे तुम्हाला अकॅडमी कडून सगळं सुविधा व्यवस्थित पुरवणार आहे. आलं लक्षात? आता जो आपला घटक आहे तो दिनदर्शिका. जो घटक राहिलेला आहे त्याच्यावर कसे प्रश्न पडतात बघा. दिनदर्शिका. आता दिनदर्शिका आपल्याला माहिती आहे कॅलेंडर. तर कॅलेंडर मध्ये लक्षात ठेवला तर मराठी महिने आणि इंग्रजी महिने असतात. तर ग्रेगोरियन वर्ष म्हणजे मराठी महिने आणि सौर वर्ष म्हणजे इंग्रजी महिने, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, इंग्रजी महिने म्हणजे सौर वर्षामध्ये 31 दिवसांचे एकूण 7 महिने असतात. 31 दिवसांचे 7 महिने असतात. 30 दिवसांचे 4 महिने असतात. 30 दिवसांचे 4 महिने असतात. आणि 28 किंवा 29 हा फेब्रुवारी महिना हा असतो. 28 किंवा 29 दिवसाचा हा फेब्रुवारी महिना असतो. आलं लक्षात तुमच्या? म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा येतो. याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, आता हे कसं मोजायचं तुम्हाला मी सांगितलेलं होतं. मुठीचा उंचावरचा भाग असतो तो 31 दिवसांचा येतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डिसेंबर. म्हणजे जानेवारी नंतर मार्च, नंतर मे, नंतर जुलै, त्याच्यानंतर ऑगस्ट, त्याच्यानंतर ऑक्टोबर आणि डिसेंबर, हे जे आहेत 7 महिने ते 31 दिवसांचे येतात. आणि राहिलेले आहेत त्याच्यामध्ये एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे 30 दिवसांचे येतात. आता हे झाले 11 महिने. मग 12वा महिना कुठला? तर 12वा महिना फेब्रुवारी महिना असतो. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या 4 वर्षांनी काय होतं, लीप वर्ष येतं. दर 4 वर्षांनी लीप वर्ष फेब्रुवारीमध्ये येतं. आता 4 वर्षांनी लीप वर्ष आल्यानंतर त्या दिवशी काय होतं, 29 दिवस असतात. काय असतात? 29 दिवस असतात. आलं लक्षात? आणि ज्या दिवशी लीप वर्ष नसेल त्यावेळी आपल्याला 28 दिवस असतात, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर बघा, सौर वर्षानंतर ग्रेगोरियन वर्ष म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, हे जे आहेत ह्याच्यामध्ये पहिले जर म्हटलात भाद्रपद पर्यंत, चैत्र पासून भाद्रपर्यंत आपले 31 दिवसांचे 6 महिने असतात. त्याच्यानंतर अश्विन पासून फाल्गुन पर्यंतचे 6 महिने हे 30 दिवसांचे असतात. हे लक्षात ठेवायचं आहे आपण. कशा पद्धतीनं आपल्याला महिने असतात. आता याच्यावर प्रश्न कसे पडतात बघा. प्रश्न कसे पडतात बघा.
जर काल मंगळवार होता तर उद्या कोणता वार असेल? काल मंगळवार, काल मंगळवार होता तर उद्या कोणता वार असेल? उद्या कोणता वार असेल? प्रश्नचिन्ह. काल मंगळवार, आज बुधवार, उद्या गुरुवार असणार आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवायचे. काल मंगळवार, आज बुधवार, काल मंगळवार, आज बुधवार, उद्या गुरुवार असणार आहे. गुरुवार. आलं लक्षात? बघा, त्याच्यानंतर उद्या जर शुक्रवार असेल, उद्या जर रविवार असेल तर आज कोणता वार? उद्या जर रविवार असेल तर आज कोणता वार असणार आहे? आज गुरुवार असणार आहे. उद्या जर शनिवार असेल तर आज गुरुवार असणार आहे. आलं लक्षात? 24 तास म्हणजे किती दिवस? बघा, 24 तास म्हणजे किती दिवस? 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 1 दिवस. तर 24 तास म्हणजे किती दिवस असणार आहेत? 24 तास म्हणजे 1 दिवस. 24 तास म्हणजे काय आहे? तर 1 दिवस असतो. म्हणजे एका दिवसामध्ये 24 तास असतात. बालक बालदिन केव्हा साजरा करतात? बालदिन केव्हा साजरा करतात? तर 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात. 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात. त्याच्यावरचे सगळे प्रश्न मी घेणार आहे. तर फाल्गुनच्या अगोदरचा महिना कोणता? फाल्गुनच्या अगोदरचा महिना कोणता आहे? बघा, लक्षात घ्या. फाल्गुनच्या अगोदर तर माघ फाल्गुन. फाल्गुनच्या अगोदरचा महिना आहे तर माघ हा फाल्गुनच्या अगोदरचा महिना आहे. आज जर 8 तारीख असेल तर परवा कोणती तारीख असणार आहे? आज तारीख आहे 8. आज 8 तारीख असेल, परवा कोणती तारीख असणार आहे? बघा, आज 8 तारीख, तर परवा कोणती तारीख असा प्रश्न विचारलेला आहे. आज 8, उद्या 9 आणि परवा कोणती येणार आहे? 10 तारीख येणार आहे. परवा कोणती तारीख येणार आहे? 10 तारीख येणार आहे. हाऊ मेनी डेज इन वीक? हाऊ मेनी डेज इन वीक? एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. आता ह्याच्यावर प्रश्न कसे येतात ते तुम्ही बघा. दोन प्रश्न देणार आहे, ते तुम्ही शोधून दाखवायचे उत्तर बरोबर. जानेवारी, मे, ऑक्टोबर, जून. गटात न बसणारा महिना ओळखायचा आहे. गटात न बसणारा महिना ओळखायचा आहे. हे प्रश्न तुम्ही आता सोडवायचे आहेत. बाल दिन केव्हा साजरा करतात? केव्हा साजरा करतात? एका वर्षात किती दिवस असतात? एका वर्षात किती दिवस असतात? 1 दिवस म्हणजे किती तास? 1 दिवस म्हणजे किती तास? 1 दिवस म्हणजे किती तास? यांची उत्तर आता सोडवायची आहेत. एक 4 प्रश्न दिलेले आहेत महत्वाचे, त्याची उत्तर सांगा.
पहिला जानेवारी, मे, ऑक्टोबर, जून. गटात न बसणारा महिना. बालदिन केव्हा साजरा करतात? एका वर्षात किती दिवस असतात? आणि एक दिवस म्हणजे किती तास? हा प्रश्न आहे, एक दिवस म्हणजे किती तास. याच्यानंतर मराठीचं एक घटक म्हणून थोडा मी घेणार आहे. मराठीचं महत्वाचं असेल ते मी घेणार आहे बघा. जानेवारी, मे, ऑक्टोबर, जून याचा वेळ गटात बसणार आहे. जानेवारी मध्ये 31 दिवस असतात, मे मध्ये 31 दिवस असतात, ऑक्टोबर मध्ये 31 दिवस असतात आणि जून मध्ये 31 दिवस असतात. सॉरी, जून मध्ये 30 दिवस असतात. म्हणजे गटात बसणारा कोणता आहे? ऑप्शन नंबर 4. तुम्हाला 4 पर्याय दिले जातात, 1, 2, 3, 4. 4 नंबरला तुम्ही काय करायचं आहे? गोल करायचा आहे. 4 नंबर मध्ये तुम्ही काय करायचं आहे? गोल करायचा आहे. बाल दिन केव्हा साजरा करतात? तर बाल दिन 14 नोव्हेंबरला साजरा करतात. बाल दिन 14 नोव्हेंबरला साजरा करतात. एका वर्षात किती दिवस असतात? एका वर्षात 365 दिवस असतात. समजा जर लीप वर्ष आलं तर 366 दिवस होतात. लीप वर्ष आलं तर 366 दिवस होतात. एक दिवस म्हणजे किती तास? एक दिवस म्हणजे 24 तास. एक दिवस म्हणजे किती तास? तर 24 तास. आलं लक्षात? पुढे बघा. आता दिनदर्शिका सोडून याच्यामध्ये चढता क्रम, उतरता क्रम, संख्यांवर आधारित प्रश्न. आता संख्यांवर आधारित प्रश्न कसे पडतात बघा. एक अंकी संख्या किती? एक अंकी. हे प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही उत्तर सांगायचे. एक अंकी संख्या एकूण किती? 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या किती आहेत? 3 अंकी संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये शून्य किती वेळा येतो? शून्य किती वेळा येते? बघा, ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. पुढचं मी ओव्हरलूक येणार आहे राहिलेला घटक.
तर एक अंकी संख्या, एकूण एक अंकी संख्या 1 ते 100 मध्ये 9 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या किती आहेत? एक आहे. कोणती? तर ती आहे 100. 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकच आहे, 100. 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळा आला आहे? तर 1 ते 100 मध्ये एक हा अंक जर बघितला तर एक हा अंक आलेला आहे तो 21 वेळा आलेला आहे. किती वेळा? 21 वेळा. शून्य हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळेला आला आहे. म्हणजे 10 20 30 40 50 60 70 80 90 100. आणि त्याच्यानंतर 100 मध्ये 2 वेळा आलेला आहे ना, त्यामुळे 11 वेळा होतात. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये 2 अंकी संख्या किती आहे? 3 अंकी संख्या किती आहेत? एक आहे. हा. मग 1 ते 100 मध्ये सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10 आहे. सर्वात लहान 2 अंकी मोठी संख्या कोणती आहे? सर्वात लहान 2 अंकी मोठी संख्या आहे 99. सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 99. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे 100. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100 आहे. अशा प्रकारे गणितचा आपल्याला अभ्यास असणं महत्वाचं आहे. मराठीचा आपल्याला महत्वाचा घटक कोणता आहे? तर मराठीमध्ये आहे तो कार्यात्मक व्याकरण. बघा कोणता आहे? कार्यात्मक व्याकरण. त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, शब्दांच्या जाती आहेत त्या, विशेषण, क्रियापद. आता हे ओळखायचं कसं, ह्याचं अजून एकदा उदाहरण मी देणार. शिकवलेला भाग आहे पण अनेकदा उजळणी घेऊया. अनेकदा आपल्याला काय करायचं आहे? उजळणी घ्यायची आहे. बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मोर सुंदर नाचतो. तो वसंत ऋतूत पिसारा फुलवतो. आता बघा, नाम म्हणजे काय? तर कोणत्याही व्यक्तीला दिलेलं नाव असतं नाम. एखाद्या व्यक्तीला दिलं असतं, एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असतं, ते म्हणजे नाम असतं. आता याच्यामध्ये मोर सुंदर नाचतो, तो वसंत ऋतूत पिसारा फुलवतो. आता मोर ह्याच्यामध्ये आलेलं हे नाम आहे मोर. आता मोराबद्दल सर्वनाम काय वापरलेलं आहे? म्हणजे मोराचं नाव न घेता तो, ती, ते, तरी तो वापरलेला आहे. म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असतो तो सर्वनाम म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ तो, इथं आलेला आहे सर्वनाम तो. अजून सर्वनाम कोणते येणार? तो, ती, ते, आपण, त्यांना, ह्यांना, ज्यांना, कोण, हे सर्व सर्वनाम आहेत. म्हणजेच काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द जो असतो त्याला म्हणायचं सर्वनाम. म्हणजे मीना काल शाळेत आली नाही, तिला तिची तब्येत बरी नव्हती, तिला आपण अभ्यास सांगणार आहोत. म्हणजे मीना एकदा नाव घेतलं, नंतर ती, तिला, तिचा असे शब्द आपण वापरलेले आहेत. विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. उदाहरणार्थ सुंदर. आता मोर कसा नाचतो? सुंदर. म्हणजे सुंदर, छान, सुंदर, छान, कुरूप, काळा, गोरा, हे सगळे विशेषण आहेत. हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत. सुंदर, छान, काळा, गोरा हे विशेषण आहेत. लक्षात ठेवा. विशेषण या नामातच आपल्याला ओळखलं तर विशेष नाव सांगतात. क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? नाचतो आहे बघा इथं, नाचतो. वाक्याच्या शेवटी नेहमी क्रियापद येतं. नाचतो, गातो, उठतो, बसतो, हे सगळे काय आहेत? तर क्रियापद आहे. हे पहिलीच्या मुलांना, आता हा नवीन आलेला आहे घटक शब्दांच्या जाती.
नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूला व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजे नाम असतं. सर्वनाम, सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, तो, ती, ते, त्यांना, ह्यांना, ज्यांना, हे सर्वनाम असतं. विशेषण म्हणजे काय? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असतो. सुंदर, छान, कुरूप, घाणेरडा, अस्वच्छ, हे सगळे विशेषण मध्ये येतात. क्रियापद मध्ये काय येतं? वसंत ऋतूत मोर असतो, याच्यामध्ये वसंत हे सुद्धा नाम आहे. फुलवितो हे क्रियापद आहे. मग क्रियापद कसं ओळखायचं? वाक्याच्या शेवटी नेहमी क्रियापद वापरलं जातं. छान, ठेवतो, उठतो, बसतो, खातो, पितो, जेवतो, हे सगळे क्रियापद आहेत. आलं लक्षात? आता मराठीमध्ये अजून त्याच्यामध्ये एक वचन आणि एक वचन. एक गाडी, अनेक गाड्या. एक गाय, अनेक गायी. एक पुस्तक, अनेक पुस्तके. एक वही, अनेक वह्या. एक पेन, अनेक पेनच. काही एकसारखे येतात. किंवा स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. ज्यावेळी स्त्री जातीचा बोध होतो म्हणजे ती, ती चटई, तो बैल, ते वासरू. म्हणजे ती, ज्यावेळी आपण ती या नावाने, कोणत्याही नावाने हाक मारतो एखाद्या नामाला, तेव्हा ती स्त्रीलिंगी असते. काय असतं स्त्रीलिंगी? ती चटई, ती स्त्री, ती नाव, ती गाय, ती कुत्री, ती बाई. आलं लक्षात? ती बायको, ती बहीण, ती काकी, ती मामी, हे सगळं सगळं स्त्रीलिंगी मध्ये आहे. आता पुल्लिंगी मध्ये पुरुष जातीचा बोध होतो. देव, तो, तो काका. आलं लक्षात? तो काका, तो दादा, तो बैल, तो घोडा, तो वाघ. आलं लक्षात? तो सिंह. हे सगळं तो म्हणजे पुल्लिंगी मध्ये येतं. नपुंसकलिंग मध्ये जे स्त्रीलिंग पुल्लिंगी नसेल ते वासरू, ते बाळ, ते मूल, ते शेकरू, ते कोकरू, हे सगळं कशामध्ये येतं? तर नपुंसकलिंगी मध्ये. आलं लक्षात? आता तुम्हाला सांगितलेल्या उत्तराचे प्रश्न पण मी तुम्हाला कसे सोडवायचे हे सांगितलेलं आहे. गणितचा महत्वाचा भाग घेतलेला आहे. इंग्रजीमध्ये काय करायचं आहे? इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे की शब्दाला कोणते उच्चार होतात. नेहमी शब्दाचं पहिलं अक्षर हे आपल्याला कॅपिटल मध्ये पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. शेप्स नेम लक्षात ठेवायचे आहेत. इंग्रजीमध्ये कोणत्या शेपला काय म्हणतात? हा शेप आहे, याला क्यूब म्हणतात बघा, घन म्हणतात इंग्लिशमध्ये. गणित मध्ये सुद्धा लक्षात ठेवा, ह्याला क्यूब म्हणतात, घन म्हणतात. CUBE, क्यूब, घन. आणि या आकाराला म्हणतात इष्टिकाचिती. इष्टिकाचिती ह्याला म्हणतात इष्टिकाचिती. हा विटेच्या आकारासारखा असतो. या दोन्ही मध्ये सुद्धा फरक आहे. क्यूब, घन म्हणजे हा छोटा ठोकळा जो असतो, आपण सापशिडी किंवा ल्युडो जे खेळतो त्यासाठी हा वापरतात. इष्टिकाचिती म्हणजे हा घन आकारापेक्षा आयताकार असतो. आणि याला बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 बाजू असतात, 8 शिरोबिंदू असतात. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा, ह्याला सुद्धा 8 बाजू, 8 शिरोबिंदू असतात. हे लक्षात ठेवा. संडे मंडे च स्पेलिंग लक्षात ठेवा. संडे, मंडे, ट्यूसडेचं स्पेलिंग लक्षात ठेवा. स्पोर्ट्स नेम लक्षात ठेवा. फुटबॉल, हाईड अँड सीक, क्रिकेट, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये पाढे लक्षात ठेवा. 10 ते 12, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, सामाजिक बुद्धिमत्ता, हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला सर्व प्रिंट येणार आहे. परत 1 2 3 4 असे येतात. बरोबर उत्तराला व्यवस्थित जर गोल केला तर तुमचं उत्तर हे बरोबर येणार आहे. आलं लक्षात? आपल्या सगळ्या शंका मी क्लिअर वेळोवेळी प्रत्येक क्लासमधून शंका सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत. आजचा आपला IM विनरचा इयत्ता पहिलीचा शेवटचा क्लास आहे. त्याच्यामध्ये पुढे आपले असेच क्लास चालू राहतील. आपली परीक्षा 5 जानेवारीला आहे आणि आपल्या पुढच्या भावी
भावी तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. परत आमच्या ह्या परीक्षेला पुढे परत लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. संधीचं सोनं करून घ्या. आपले संस्थापक अर्चना शेंडगे मॅडम, सुदाम शेंडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला निर्माण करून दिलेला आहे. त्याचा अतिशय छान तुम्ही फायदा हा करून घेतला पाहिजे, करून घ्या. आणि आपल्या सर्वांना, पालकांना, शिक्षकांना व आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.